ज्या मालाला भाव मिळावा आणि कर्जमाफी व्हावी। आमच्या सर्वांची हीच अध्यक्ष महोदय मागणी आहे। आम्ही सुद्धा मतदारसंघामध्ये जातो, शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतो, त्यांची व्यथा समजून घेतो आणि सगळ्या शेतकऱ्यांचं हेच म्हणणं आहे की आमच्या मालाला भाव मिळावा आणि कर्जमाफी व्हावी। भावांतर योजना कशासाठी आणावी, कशासाठी आम्ही पाठपुरावा करतोय अध्यक्ष महोदय, याच्यासाठी। मार्केट काय वर खाली होत राहतं, पण भावांतर योजना असेल तर जेव्हा मार्केट खाली जातं तेव्हा सरकारकडनं त्या शेतकऱ्याला मदत मिळते आणि तो पैसा त्याच्या हातामध्ये आल्यानंतर जे काय कर्ज त्याने घेतलेलं आहे, जो काय खर्च त्याने केलेला आहे, तो त्याच्यामधून निघून आपल्या घराला 4 पैसे, आपल्या कुटुंबाला 4 पैसे अध्यक्ष महोदय त्या व्यक्तीला तिथं मिळू शकतात। कर्जमाफीची मागणी का होते? जेव्हा शेतामध्ये कष्ट करून एखादं पीक घेतलं जातं आणि जेव्हा खऱ्या अर्थाने आता ते पीक विकायचे, मार्केटपर्यंत पोहोचायचं, तोपर्यंत मार्केट डाऊन होतं। कांद्याच्या बाबतीत तेच झालं, सोयाबीनच्या बाबतीत तेच झालं, कपाशीच्या बाबतीत तेच झालं। मग जेवढा खर्च होतोय त्याच्यापेक्षा कमी पैसा जर मार्केटमधून मिळणार असेल तर अध्यक्ष महोदय कर्जबाजारी झाल्याशिवाय पर्याय नाही। आणि आज हजारो लाखो करोडो शेतकरी आज कर्जमाफी अध्यक्ष महोदय झाले। म्हणून शेतकरी म्हणतोय की आम्हाला कर्जमाफी द्या। इलेक्शनच्या आधी सर्वच लोक भाषण करत असतात। भाषण करत असताना अनेक लोकांनी सांगितलं जे आज सत्तेत आहेत की आम्ही कर्जमाफी करणार, 7/12 कोरा 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 करणार। शेतकऱ्याला ते खरं वाटलं, कारण का अडचणीच्या काळामध्ये जर कोणी आपल्याला मदत करत असेल, शब्द देत असेल आणि एक प्रमुख नेता असेल तर लोकांना असं वाटतं की हे होणार आणि त्या अनुषंगाने मतं मिळाली, सत्ता मिळाली। पण आता ती वेळ आहे आमच्या या शेतकऱ्याला अध्यक्ष महोदय मदत करायची आणि जर ती मदत नाही केली तर दुर्दैव असं की आत्महत्या मोठ्या प्रमाणात वाढतील। आज दिवसाला अध्यक्ष महोदय 8 आत्महत्या या आपल्या या महाराष्ट्रामध्ये होत आहेत। अध्यक्ष महोदय, थोडासा अभ्यास करत असताना काही केंद्र सरकारचे आकडे बघितले। केंद्र सरकारने दिलेल्या आकड्यानुसार महाराष्ट्रातील शेतकरी कुटुंबाचे सरासरी महिन्याची कमाई किती आहे अध्यक्ष महोदय? 11,492 रुपये। हेच पंजाबमध्ये किती आहे तर महिन्याला 26,000 रुपये, हरियाणामध्ये 22,000 रुपये। अध्यक्ष महोदय, महाराष्ट्राचा शेतकरी कुटुंब महिन्याला किती कमवतोय तर 11,492। मुंबईमध्ये एका रात्री एका हॉटेलमध्ये आपल्याला राहायचं असेल तर ह्याच्यापेक्षा कितीतरी अध्यक्ष महोदय जास्त रुपये आपल्याला द्यावे लागतात, खाणं पिणं वेगळं। अध्यक्ष महोदय, याच्यावर आपल्या खऱ्या अर्थाने काम करायची जरूरत आहे। सरकारमधला नेता जर एखादी योजना आणत असेल आणि ती चांगली असेल आणि शेतकऱ्याच्या हितासाठी असेल आणि पंजाबच्या पुढे जर आपण आपल्या शेतकऱ्याचं उत्पन्न महिन्याचं नेऊ शकत असेल तर अध्यक्ष महोदय, विरोधक म्हणून आम्ही सुद्धा सपोर्ट करू। अध्यक्ष महोदय, या विषयावर खऱ्या अर्थाने लक्ष देण्याची जरूरत आहे। केंद्र सरकारच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रातील शेतकरी कुटुंबावर सरासरी व्यक्तिगत 82,000चं कर्ज आहे अध्यक्ष महोदय आणि हे त्यांना परतफेड करता येत नाही। म्हणून आम्ही सर्वजण अध्यक्ष महोदय म्हणतोय की या शेतकऱ्याला खऱ्या अर्थाने कर्जमाफी आज देण्याची जरूरत आहे आणि भावांतर योजना काही झालं तरी आणण्याची अध्यक्ष महोदय जरूरत आहे। अध्यक्ष महोदय, भावांतर योजना का आणावी लागते? कारण मार्केट अचानक पडतं। मार्केट पडण्याचे कारण काय तर उत्पन्न आपल्या भारतामध्ये जर मोठ्या प्रमाणात वाढलं, मार्केटमध्ये हा सगळा माल आला आणि मग माल मार्केटमध्ये आल्यानंतर अध्यक्ष महोदय हे रेट पडतात आणि त्याच्यामध्ये शेतकऱ्याला नुकसान होतं। आम्ही जेव्हा मंत्री महोदयाशी बोलत होतो भावांतर योजनेच्या बाबतीत तेव्हा त्यांनी सांगितलं 11 लाख क्विंटल आम्ही सोयाबीन विकत घेतलं। अभिनंदन करतो, 11 लाख क्विंटल आपण सोयाबीन विकत घेतलं। पण अध्यक्ष महोदय, या महाराष्ट्रामध्ये 50 लाख क्विंटल सोयाबीन तयार झालेलं आहे, म्हणजे 40 लाख क्विंटल सोयाबीन शेतकऱ्याला मार्केटमध्ये विकावं लागलं। आणि काय रेटला विकावं लागलं तर जो काय आधारभूत किंमत सरकारने दिली त्याच्यापेक्षा 400 ते 500 रुपये अध्यक्ष महोदय कमी किमतीला विकावं लागलं आणि त्याच्यात आमच्या या शेतकऱ्याचा नुकसान किती झालं असेल तर अध्यक्ष महोदय ते 10,000 कोटी रुपयाचं झालं। आता हा पैसा शेतकऱ्याकडे अध्यक्ष महोदय कुठून येणार? हा पैसा सरकारकडनंच द्यावा लागणार आहे। त्यामुळे भावांतर योजना ही आणली पाहिजे। अध्यक्ष महोदय, अजून एक गोष्ट जी राज्य सरकारने केंद्र सरकारशी चर्चा करण्याची जरूरत आहे। 2023 आणि 24 मध्ये आपण या देशामध्ये ॲग्रिकल्चर प्रॉडक्ट म्हणजे शेती विषयक असणारे जे प्रॉडक्ट्स आहेत हे किती इम्पोर्ट केले? 1,84,000 कोटी रुपयाचे। म्हणजे दुसऱ्या देशामध्ये असणारा जो शेतकरी आहे त्यांनी उत्पादित केलेलं जे कुठलं उत्पादन असेल ते आपल्या देशामध्ये आपल्या भारतामध्ये किती लाख कोटीचं 23-24 ला आलं तर 1,84,000 कोटीचं आलं।
आणि आर्थिक वर्षी 24-25 मध्ये त्याच्यामध्ये किती वाढ झाली तर 20% वाढ झाली, 2,31,00,000 कोटी. काही गोष्टी आपल्याला आणाव्या लागत असतील, पण त्या आपल्या देशामध्ये कशा उत्पादित होतील याच्यासाठी अध्यक्ष महोदय प्रयत्न करावे लागेल. अध्यक्ष महोदय 24-25 मध्ये कापूस भारताच्या बाहेरून अमेरिकन ऑस्ट्रेलियावरनं आयात जो केला गेला त्याच्यामध्ये किती वाढ झाली तर 46% अध्यक्ष महोदय वाढ झाली. आता हे विषय